अधिवेशनापासून फोन चाललेले आहेत, फोन गेलेले आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच येत आहेत. पण खासदारांनाही ते नाकारलेलं होतं आणि आजही मला त्यात काही तथ्यता वाटत नाही. पण कशासाठी हा प्रयत्न चालू आहे किंवा बातम्या करण्याची? नाही, मला आता मीडिया ट्रायल का घेते हे मीडियाच त्याचं उत्तर देऊ शकेल. पण मला असं वाटत नाही. आम्हाला कोणी फोन आलं, कोणी केले होते किंवा फोन आला होता अशा पद्धतीची बातमी माझ्यापर्यंत कोणी दिलेली नाही आणि आमदारांनाही आलेले नाही आहेत आणि खासदारांनाही आले नसल्यामुळे कदाचित कोणी सांगितलं नसावं. त्यामुळे यात काय तथ्यता असेल असं मला वाटतं. विधानसभेनंतर कदाचित विधानसभेनंतर जी जागा कमी झाल्या राज्यामधल्या लोकसभेच्या तुलनेत स्ट्राईक रेट कमी झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडतायत असंही बोललं जातं. काय नक्की म्हणजे स्ट्राईक रेट आहे का नाही राष्ट्रवादी? बातमी काय दिली जाऊ शकते किंवा दिली गेली आहे हे प्रसारमाध्यमात चांगले सांगू शकतील. पण अशा पद्धतीने कुठल्या लोकप्रतिनिधींना फोन आलेला आहे किंवा अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जातोय या संदर्भात माझ्या कानावर काही नाही. त्यामुळे मी त्याबद्दल बोलणं उचित नाही. आपण पक्षप्रतोद आहात याबाबत काही किंवा काही भूमिका? पक्ष जी भूमिका आम्हाला घ्यायला लावेल ती भूमिका मी निश्चितपणाने घेईन. मुख्य प्रतोद म्हणून माझ्या अधिकारात जे अधिकार वापरायचे म्हणजे ताकद मला या पदाने दिलेली आहे. पवारसाहेब सांगतील, पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही कारवाई